विज्ञान मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आपल्या शरीरामधील महत्त्वाची क्रिया अन्नपचन या घटकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। आपल्या शरीरामध्ये अन्नपचन नक्की कसे होतं आणि त्याद्वारे आपल्या शरीराला ऊर्जा कशी प्राप्त होते याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। लक्षात घ्या, जेवण करत असताना, अन्न ग्रहण करत असताना आपण पहिल्यांदा जी प्रोसेस करतो ते अन्न आपण आपल्या तोंडामध्ये घेत असतो आणि दातामार्फत ते चावून बारीक करत असतो। त्यावेळी आपल्या सलावरी ग्लँड, ज्याला आपण लाळ ग्रंथी असं म्हणतो, त्यांच्या मार्फत जी काही लाळ आहे ती काय केली जाते, त्या आपल्या अन्नाच्या घासामध्ये मिसळली जाते। त्यामुळे अन्नाचा घासा ओलसर होतो, तो चावता येतो, तो बारीक होतो आणि मग काय केलं जातो, तो आपण काय करत असतो, घासाच्या खाली आपण काय करत असतो, गिळंकृत करत असतो। हा गिळलेला घास जो आहे तो मग नक्की पोचतो कुठं, कोणामार्फत पोचतो, तर आपल्या घशापासून ते आपल्या स्टमक पर्यंत म्हणजे जठरापर्यंत एक पाईप आहे। लक्षात घ्या, एक नलिका आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इसोफेगस, मराठीमध्ये आपण त्याला ग्रासिका म्हणतो। त्याच्या मार्फत जे अन्न आहे ते आपल्या जठरापर्यंत पोहोचवलं जात असतं। आता जठरामध्ये अन्न गेल्यानंतर त्याच्यामध्ये तिथं 3 मुख्य घटक अन्नामध्ये मिक्स होत असतात। पहिला म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, दुसरा म्हणजे पेप्सिन आहे आणि तिसरा म्हणजे काय आहे, म्युकस आहे। हायड्रोक्लोरिक आम्ल हे अन्नाला ऍसिडिक बनवण्याचं काम करतं, आम्लधर्मी बनवण्याचं काम करतं आणि त्यावेळी अन्न जे आहे ते त्या आपल्या जठरामध्ये घुसळलं जातं। लक्षात घ्या, एक स्लरी, एक खीर टाईप मध्ये त्याचं रूपांतर होतं आणि खिरीसारखा पदार्थात त्याचं रूपांतर झाल्यानंतर ते पुढं लहान आतड्यामध्ये पाठवलं जातं। आता लहान आतड्यामध्ये जात असताना या ठिकाणी 2 मुख्य घटक आहेत। पहिलं म्हणजे काय, तर एका बाजूला लिव्हर आहे, एका बाजूला आपले पॅनक्रीज, ज्याला आपण स्वादुपिंड म्हणतो। हे 2 अवयव आहेत आणि हे 2 अवयव काय करत असतात, अन्न पचन होण्यासाठी विविध प्रकारचे पाचक रस तयार करत असतात। गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, लिव्हर जो आहे तो काय करत असतो, बाईल ज्यूस म्हणजे त्याला आपण मराठीत काय म्हणतो, पित्तरस तयार करण्याचं काम करत असतो। पित्तरस थोडा अन्नामध्ये मिक्स होत असतो, जेणेकरून अन्न जे आहे ते आम्लारी धर्मी होण्यासाठी मदत होत असते। पॅनक्रीज जे आहे ते 3 मुख्य घटकांची निर्मिती करते, म्हणजे 3 पाचक रसांची निर्मिती करते। कुठल्या, तर ट्रिप्सिन आहे, लायपेज आहे आणि अमायलेज आहे। हे 3 मुख्य पाचक रस जे आहे ते स्वादुपिंडामार्फत आपल्या अन्नामध्ये मिसळले जात असतात। मग हे नक्की पाचक रस काय करत असतात, त्यांची काय गरज असते, तर जेव्हा आपलं अन्न पचन होत असतं म्हणजे काय असतं, तर ते ब्रेकडाऊन होत असतं, म्हणजे ते तोडण्याचं काम चालू असतं। तोडण्याचं म्हणजे काय, तर आपल्या शरीराला प्रोटीन आहे असे लागू होत नसतात, कार्बोहायड्रेट्स आहे असे लागू होत नसतात, फॅट्स आहे असे लागू होत नसतात, तर काय व्हावं लागतं, त्याचं आपल्या शरीराला, आपण खाल्लेल्या अन्नाचा आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकामध्ये रूपांतर होणं गरजेचं असतं। म्हणजे कर्बोदकांचं रूपांतर जे आहे ते ग्लुकोज मध्ये होतं। लक्षात घ्या, प्रोटीनचं रूपांतर जे आहे ते अॅमिनो ऍसिड मध्ये होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅटचं रूपांतर जे आहे ते कशात होत असतं, फॅटी ऍसिड मध्ये होत असतं। म्हणजे ह्या आपण खाल्लेल्या अन्नाचं आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या अन्न घटकामध्ये रूपांतर होण्यासाठी हे सगळे जे पाचक रस आहेत ते त्याच्यामध्ये मिसळणं गरजेचं असतं। मग हे अन्न जे आहे जेव्हा लहान आतड्यामध्ये जाते तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा त्याच्यामध्ये विविध प्रकारचे पाचक रस काय केले जातात, मिसळले जात असतात। त्यामुळे ते अन्न जे आहे ते पूर्ण ब्रेकडाऊन होते, आवश्यक असणाऱ्या अन्न घटकांमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि आपल्या ह्या लहान आतड्यामध्येच काय केलं जातं, ह्या आपल्या पचलेल्या अन्नाचं शोषण, ऍब्झॉर्प्शन केलं जातं आणि रक्तामध्ये केलं जातं आणि रक्त काय करतं, ते अन्न जे आहे ते शरीरभर पोहोचवण्याचं काम करतं। ते अन्न पेशींपर्यंत पोहोचतं। ऑक्सिजनच्या सहाय्यानं पेशी काय करतात, तर त्या ठिकाणी ऊर्जेची निर्मिती करतात। ती ऊर्जा ATP च्या स्वरूपात असते, ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट म्हणतो आपण त्याला, आणि ती आपल्या जगण्यासाठी आवश्यक असते। मग त्या पुढे लहान आतड्यापासून पुढे अन्नाचं काय होतं, लहान आतड्याच्या पुढे राहिलेला जो भाग आहे तो मोठ्या आतड्यामध्ये पुढे पाठवला जातो आणि मोठ्या आतड्यामध्ये काय केलं जातं, शरीरासाठी आवश्यक असणारे जे काय आवश्यक आहे ते घटक पुन्हा ऍब्झॉर्ब केले जातात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या आतड्यामध्ये पाणी जे आहे ते ऍब्झॉर्ब केलं जातं आणि उरलेला निव्वळ टाकाऊ पदार्थ जो आहे तो पुढे काय केला जातो, ढकलला जातो, तो आपण बॉडी थ्रो करत असतो, जो उत्सर्जित पदार्थ असतो। अशा पद्धतीने आज आपण आपल्या शरीरामध्ये अन्न पचन ही क्रिया कशी चालते याच्याविषयी माहिती घेतली। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या घटकासह। अशाच विविध व्हिडिओमधून शिकत राहा, तुमची जिज्ञासू वृत्ती कायम जागृत ठेवा, कारण विज्ञान हे फक्त पुस्तकात नसतं, ते आपल्या जगण्यात सुद्धा असतं।